वैराग्य भक्ती स्वरूपम सदालकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेस्य वेदांत शास्त्रतम नित्यम नमो माणिक गिरिजी परब्रह्म स्वरूपम. सद्गुरु माणिकगिरीजी बाबा काव्य नाटक रचना संकल्पना आणि नाटक भाग पात्र आपण पहिला भाग बघितला, दुसराही बघितला आणि तिसराही बघितला आणि चौथ्या नाटक भागामध्ये सद्गुरु माणिकगिरीजी बाबा ताराबादमध्ये 45 वर्ष संत कविमयपती बाबा यांची निष्काम सेवा केली. बाबांनी भव्य दिव्य अशी ताराबादमध्ये सुधारणा केली. ज्या गावामध्ये साधूचं वास्तव्य असतं तिथं स्वतः भगवान परमात्म्याचं वास्तव्य असतं. या उद्देशानं बाबांनी असं काही ही ताराबाद नगरी इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गंगनावरी या म्हणीप्रमाणे बाबांनी ती ताराबाद नगरी फुलून काढली होती. प्रत्येक माणसांच्या मनामध्ये विठ्ठल नामाचा गजर संत कवी महिपती महाराज यांच्या नावाशिवाय दुसऱ्याही कोणत्या मनुष्याच्या मुखातून नाव बाहेर पडत नव्हतं. बाबांनी खूप मोठा असा विस्तार केला. गावकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी माणिक बाबाला काढून द्यायचं या उद्देशाने कट कारस्थान रचलं आणि जे कट कारस्थान रचलं होतं ते त्यांना त्याचा योग समजावा अशा उद्देशाने माणिक बाबांना ताराबाद इथून काढून दिलं. माणिक बाबांनी दर्या डोंगर पार करत करत जे गाव दिसल त्या गावातून जिथं चंद्राचे पाऊल लागले होते या भूमीमध्ये म्हणजे श्री क्षेत्र वरवंडी या गावामध्ये माणिक बाबा स्थायिक झाले नाही. पण बाबा तिथे गेल्यानंतर काही करावं हे सुधरत नव्हतं तर बाबा गेले. वाडीच्या कड्याला म्हसोबाचं एक स्थान होतं आणि बाबा त्या झुडपामध्ये जाऊन बसले. चला, ज्यांना सद्गुरु माणिकगिरी बाबांचं पात्र दिलेलं आहे ते सोमनाथ पेंढारे, धनाजी बाबा गागरे असं पात्र दिलेलं पवार तास आणि त्यांची काही सहकारी आणि पंढरीनाथ बाबा गागरे असं पात्र ज्यांना दिलेलं आहे ते सार्थक शिंदे आणि त्यांची सहकारी मंडळी विशाल पवार, सार्थक जाटे. धन्यवाद. ज्यांना सद्गुरु माणिकगिरी बाबा हे पात्र दिलेलं आहे हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज पेंढारे यांना माणिक बाबांचं पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. माणिक बाबांचे जीवाचे जीवलग म्हणून बाबांचे सहकारी शिष्य असे ज्यांना पात्र दिलेलं आहे गौरव पवार, ज्यांनी ताराबाद मधून दिंडी काढण्याला माणिक बाबांनी दिंडी काढली. सगळ्यात मोठे योगदान दिलेलं धनाजी बाबा गागरे त्यांचं पात्र दिलेलं आहे सार्थक शिंदे यांना हे पात्र दिलेलं आहे. धन्यवाद. माणिक बाबांना ज्यावेळेस ताराबादकरांनी काढून दिलं होतं असे एक गरीब घराण्यामधला त्यांनी माणिक बाबांचं अंग झाकावलं म्हणजे बाबांना कपडे दिले आणि बाबांचं अंग भरून काढलं असे ज्यांना जे पात्र दिलेलं आहे विशाल पवार. पंढरीनाथ बाबा गागरे यांचे मित्र ज्यांना जे पात्र दिलेलं आहे गौरव भागवत, ओम माळी, साई थोरात, सार्थक जाटे यांना त्यांचे मित्र म्हणून पात्र दिलेले आहे. धन्यवाद. सद्गुरु माणिकगिरीजी महाराज बाबा ताराबादवरून रचून आले होते. धर्मजल करत करत
भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वरवंडी हे गाव त्यांनी भगवान श्रीरामांनी भोलेनाथ भोळदैवत यांची पिंडीची स्थापना श्री क्षेत्र त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वरवंडी हे गाव आणि त्यांच्या पदस्पर्शाने भोलेनाथ रामेश्वर या नावाने वरवंडी येथे स्थापना झाली. माणिक बाबा दर मुक्काम करत करत श्री क्षेत्र वरवंडी या गावात आले, पण ते मंदिरात न जाता साईडला ओढा वाहतो त्या ओढ्याच्या कडाला महत्वाचं स्थान आहे. तिथं अगदी काट्या कुट्या भरपूर असं काही आहे. माणिक बाबा त्या अडचणीत जाऊन बसले. आता बाबा कुठं बसलेले आपण याचा शोध करू. माणिक बाबा वरवंडी या गावामध्ये जे रामेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिराच्या साईडला अशा घनदाट आणि अडचणीमध्ये बाबा येऊन बसले. बाबा कुठे गेले हे कुणाला माहित नव्हतं, पण त्यांची काही शिष्य मंडळी त्यांचा शोध करत होते. माणिक बाबा या म्हसोबाच्या जवळ ध्यान धारणा त्यांची सुरू झाली. राम 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 राम. कुठं निघाले? आणि बाबाला सापडतोय. झाली मानी भाव गावसाना मला घरी कारमानाच. आमचं बी तसंच झालंय. माझं पण तसंच झालंय. माणिक बाबाचं 4-5 दिवस झाले दर्शन नाही. उभंच वारं सुटलंय बार. तसंच झालंय. मला तर जेवणच आहे ना. मी आलो इकून पण माणिक बाबा गावसाना. मी इकून आलोय पण सापडानाच. मग आपण सगळेच बघू. चला. इकडे काय करता? चला सापडू त्यांना. आम्ही इकडे जातो. अशा प्रकारे माणिक बाबांची लाडकी भक्त मंडळ बाबांना बाबा ताराबाद पासून गेल्यापासून बाबांना ती शोधत होती. दिवाची रात्रीचा दिवस दिवसाची रात करून माणिक बाबा ते शोधत होते, पण माणिक बाबा त्यांना काही केलं ते सापडलं. इथं कोणतरी आहे. इथं कोणतरी बसलंय. शाळके का मेंढके जाऊन तरी बघ. माणिक बाबा माणिक बाबा इथं नका बसू तिकडं. माणिक बाबा हो माणिक बाबा इथं नका बसू. इथं रामेश्वरचं मंदिर आहे, चला तिथं. नाही मला इथंच बरं वाटतंय. हो चला. तुम्ही जा, मी नाही येत. मला इथंच बरं वाटतं. इथं शांतता वाटते म्हणा. मला इथंच बरं वाटतंय. इथं शांतता वाटती. तुम्ही जा. बाबा इथे भ्या वाटते. मला नाही वाटत. तिकडे चला. अशा प्रकारे माणिक बाबांची शिष्य मंडळी समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते, पण माणिक बाबा नकार देत होते. आणि त्यांच्या मंडळींनी माणिक बाबांना सांगितलं, बाबा इथं अडचणीत बसू नका. तिथं रामेश्वराचं मंदिर आहे, आपण तिथं जाऊ. आणि सगळी मंडळी माणिक बाबाला घेऊन निघाली. संध्याकाळची वेळ होती आणि त्यांची शिष्य मंडळी माणिक बाबांना बाबा जिथं बसले होते त्यांना घेऊन यायला तयार झाले. बाबाही त्यांच्या सोबत यायला तयार झाले.
सूर्य अस्ताला गेला होता. आपण असं योग समजायचा जशी सूर्यनारायणाची कृपा झाली आणि त्यांच्या शिष्यमंडळाला आणि माणिक बाबाला घेऊन वाडीच्या पलीकडे रामेश्वराचं मंदिर आहे तिथे घेऊन आले. भगवान शंकराची मी पूजा करतो, मग आपण आपलं कार्य बघू. आणि माणिक बाबा भगवान रामेश्वराची पूजा करू लागले. आणि माणिक बाबांची साधना सुरू झाली. बाबा आज आम्हाला लय आनंद झालाय. परत आपण संगतीत आलो. आम्ही तुमच्या संगतीत आलो. चला आज इथं जेवण करू. अरे त्याला भांडे लागन, स्वयंपाक लागन, सरपण लागन, इटा लागन, काडीच पेटी लागेल. गेले आणायला आणतील. आज आम्हाला असं वाटतं स्वयंपाक तुम्ही बनवा. परत बर मी बनवतो आज स्वयंपाक. आणि माणिक बाबांच्या सोबत जे शिष्यमंडळी होती त्यांनी आज स्वयंपाकाचा बेत केला. खूप आनंद झाला होता का आम्ही बाबांच्या संगतीत आलो. आमचे बाबा आम्हाला परत सापडले. संतांच्या संगती म्हणून मार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. आणि माणिक बाबा आंघोळ करून स्वयंपाक बनवत होते. बाल ब्रह्मचारी गुरु काशी गेली, सोहळ्यात भोजन करी, हीच ओळख खरी आरती माणिक बाबा. असा बाबांचा नियम होता. आंघोळ करावी. आंघोळ केल्यानंतर वल्ल्या वस्त्याने बाबांनी स्वयंपाक बनावा. ज्या जागेवर स्वयंपाक करायचा तिथं पाणी मारावं असा माणिक बाबांचा नियम होता. त्या जागेवर पाणी मारावं, ती जागा सगळी स्वच्छ करावी आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. आज बाबांच्या हस्ते जेवण असा माणिक बाबांच्या जीवनातला आनंद त्यांच्याकडे बघितल्यावर खूप मोठं असं काही आश्चर्य वाटायचं. भगवंताची त्यांच्यावर कृपाच आहे असं त्यांच्या सहकार्यांना वाटायचं. बाबा स्वयंपाक करत असताना त्यांच्या जवळ कोणी जाऊ नये, त्यांच्या स्वयंपाकाला कोणी शिवू नये. चला रे जेवायला. आणि सगळी मंडळी माणिक बाबांच्या सोबत पोटभर जेवण केलं. खूप मोठं समाधान वाटलं. माणिक बाबा आज आमच्या संगतीत आलात. आम्ही बाबांच्या संगतीत आलो. पहिली जुनी माणसं मनाने खूप श्रीमंत होते आणि त्यांना असं वाटलं 4-5 दिवस झाले असतील बाबांनी काही खाल्लं नसेल. या अनुषंगाने त्यांनी सांगितलं बाबा आज आपल्या ह्या रामेश्वरापाशी स्वयंपाक बनवायचा. आपल्या ज्यावेळेस आपल्या जीवाचा माणूस सापडतो त्यावेळेस आपल्याला भूक नसते हो, पण ज्याची भूक भागवायची असते आज त्यांच्या सोबत जेवण करायचं त्यांना खूप मोठं समाधान वाटलं. आणि सगळे मंडळींचे जेवण झालं आणि त्यांच्या मंडळींनी सांगितलं बाबा आता आम्ही येतो, तुम्ही कुठं जाऊ नका. बाबांनी बी सांगितलं
1980व्या वर्षी माणिक बाबा वरवटी या गावामध्ये आले. खूप आनंद झाला होता. जेवण झाली होती, संध्याकाळची वेळ होती. माणिक बाबा म्हणले, वारकऱ्यांनो आज भोजन करा. आणि सगळ्यांनी भजनाचा योग घडून आणला आणि सगळे वारकरी जमा झाले. गोविंद गोविंद नित्य गोविंद नित्य. सगळ्या गावकऱ्यांनी वारकऱ्यांनी बाबांच्या सोबती बाबाच्या दिवशी बसून आले आणि रामेश्वराच्या मंदिरापाशी येऊन बाबांनी स्वयंपाक केला आणि सगळ्या भजनींनी बाबांसोबती भजन केलं. खूप आनंद. त्या भजनामध्ये स्वतः पंढरीश पांडुरंग त्या भजनात येऊन डोलत होते. गोविंद गोविंद माझ्या आणि माणिक बाबा त्या भजनामध्ये दंग झाले. तेने निरसेला बंधन तेने निरसेला माणिक बाबा वरवडी या गावामध्ये आले आणि त्या गावाचं नव चैतन्य खोलून आलं. बाबांची शिष्य मंडळी बाबांची सेवा करत होती. माणिक बाबा रोज झोपण्याच्या अगोदर संत कवी गणपती बाबा यांचं चिंतन करावं, पांडुरंगाचं चिंतन करावं आणि त्यांच्या स्वभावती बसलेली जी शिष्य मंडळी माणिक बाबा त्यांना म्हणायचे, अरे म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल. आणि माणिक बाबांची सेवा करावी एवढे त्यांचे शिष्य प्रेमळ होते. माणिक बाबांना सोडून दूर कुठेही जात नव्हते. माणिक बाबा झोपले की त्यांचे पाय दाबून देणं, त्यांचं डोकं दाबून देणं, बाबांची सेवा करणं, त्याच्यातच त्यांना खूप आनंद वाटायचा. दिवसभर काम धंदा करावं, संध्याकाळी माणिक बाबाकडे जावं, गप्पा गोष्टी कराव्यात. बाबांना बी हळूहळू करमू लागलं. अशा प्रकारे माणिक बाबांची शिष्य मंडळी सेवा करत असत. आता माणिक बाबांनी इथून पुढं वरवंडी या गावामध्ये विस्तार कसा केला ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. रामकृष्ण हरी.